नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कॉमन डिसीजेस इन ह्युमन हा पॉईंट पाहणार आहोत. ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण डिसीज अभ्यासणार आहोत. कॉमन डिसीजेस इन ह्युमन, आपल्यामधले कॉमन डिसीजेस. त्यामध्ये पॅथोजेन काय म्हणतात रे मराठीत? रोगजंतू. पॅथोजेन म्हणजे काय? रोगजंतू. जे रोग माणसाला आणतात त्यांना काय म्हणतात? रोगजंतू, पॅथोजेन. डेफिनिशन त्यामध्ये, मग त्याची डेफिनिशन काय आहे? वाइड रेंज ऑफ ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, हेल्मिंथ, वॉर्म्स, प्रोटोझॉन्स, एटसेट्रा. ऑल डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड पॅथोजेन. पॅथोजेन रोगजंतू, याच्यावर एक मार्काला डेफिनेशन येऊ शकते बोर्डाला. मग रोगजंतू किंवा एमसीक्यू याच्यावर येऊ शकतो. मग रोगजंतू कशाला म्हणतात? तर वाईड रेंज ऑफ ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझमची एक वाईड रेंज असते. मग त्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम असतात जे पॅथोजन म्हणून त्यामध्ये काम करतात? तर बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, हेल्मिंथ, वॉर्म्स, प्रोटोझॉन्स. म्हणजे यामध्ये बॅक्टेरिया असतात, व्हायरसेस वेगवेगळ्या प्रकारचे असतात, फंजाय असतात, हेल्मिंथ असतात, वॉर्म्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात, प्रोटोझॉन असतात. हे सगळे काय आहेत? डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच हे काय घडवू शकतात? एखादा आजार किंवा रोग माणसाला आणू शकतात. म्हणून यांना काय म्हणतात? पॅथोजेन, रोग जंतू. परत एकदा डेफिनेशन पहा. डेफिनेशन: a wide range of organisms like bacteria, viruses, fungi, helminth, worms, protozoans, etc. All disease-causing organisms are called pathogens. अगदी सोपे, एकदा वाचलं तरी लक्षात येईल. त्यामध्ये आता फर्स्ट पॉइंट, कम्युनिकेबल. कम्युनिकेबल आपलं झालेलं आहे. कम्युनिकेबल मीन्स इन्फेक्शियस. डिसीजेस आर कॉज्ड बाय पॅथोजेन्स. म्हणजेच संपर्कजन्य किंवा संसर्गजन्य जे आजार असतात हे त्याला कारणीभूत कोण असतं घडवून आणायला? तर पॅथोजेन्स. विच पॅथोजेन्स? बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंजाय, हेल्मिंथ, वॉर्म्स, प्रोटोझॉन्स, एटसेट्रा. हे सर्व कोणते आजार आणतात? कम्युनिकेबल ऑर इन्फेक्शियस, म्हणजेच संपर्कजन्य किंवा संसर्गजन्य. म्हणजे फर्स्ट पॉइंट, communicable or infectious diseases are caused by pathogens. Second point, many pathogens use another organisms called vectors. Vectors are actually parasites. आणि हे जे वरचे सांगितले पॅथोजेन्स हे काही वेळी काय वापरतात? एनी ऑर्गॅनिझम, दुसरा कोणता ऑर्गॅनिझम त्यामध्ये ते वापरतात, त्यांच्या बॉडीमध्ये घुसतात. म्हणजेच ते ऑर्गॅनिझम जे असतात ते काय असतात? वेक्टर्स. म्हणजे हे ऑर्गॅनिझम काय म्हणून काम करतात? वेक्टर म्हणून काम करतात. म्हणजे त्यामध्ये त्यांच्या बॉडीत तो जो पॅथोजन आहे तो येतो आणि यांच्या मार्फत तो कॅरी केला जातो. म्हणून हे काय आहेत? वेक्टर्स. वेक्टर्स आर ॲक्च्युअली पॅरासाइट्स. आणि वेक्टर्स म्हणजेच काय? तर परजीवी, पॅरासाइट्स. म्हणजे सेकंड पॉइंट, मेनी पॅथोजेन्स यूज another organisms called vectors. Vectors are actually parasites. Third point, parasite is an organism that lives in or on the body of humans. They multiply and interfere with normal vital activities that results in morphological and functional damage. म्हणजेच आता हा पॉइंट समजावून घ्या. मी काय सांगितला? पॅरासाइट इज अन ऑर्गॅनिझम. पॅरासाइट म्हणजेच हे काय असतात? ऑर्गॅनिझम. त्यामध्ये ते ह्युमनच्या बॉडीवर किंवा बॉडीमध्ये राहतात. इन ऑर ऑन द बॉडी ऑफ ह्युमन्स. म्हणजे दे लाईव्स, ते राहतात कुठं? तर ह्युमनच्या बॉडीवर तरी किंवा बॉडीमध्ये तरी. दे मल्टिप्लाय अँड इंटरफेअर विथ नॉर्मल व्हायटल. दे मल्टिप्लाय म्हणजे ह्युमनच्या बॉडीवर किंवा बॉडीमध्ये ते गेल्यानंतर काय होतात? मल्टिप्लाय होतात, गुणोत्तरीय वाढ होते. 1चे 2, 2चे 4, 4चे 8 अशी वाढ जास्त प्रमाणात स्पीडनं होते. इंटरफेअर, ते इंटरफेअर करतात
कशाला तर विथ नॉर्मल व्हायटल ॲक्टिव्हिटीज. नॉर्मल व्हायटल ॲक्टिव्हिटीज म्हणजे आपल्या बॉडीत ज्या रोजच्या जे चालणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रोसेस त्यांच्यामध्ये ते इंटरफिअर करण्याचं काम करतात. हस्तक्षेप दॅट रिझल्ट इन, मग त्याचा रिझल्ट म्हणून आपल्या चांगल्या चाललेल्या ॲक्टिव्हिटी, चांगले चाललेल्या प्रोसेस ह्यामध्ये बिघाड येतो. म्हणजेच काय होतो रिझल्ट? मॉर्फॉलॉजिकल अँड फंक्शनल डॅमेज. म्हणजेच त्यामध्ये काय होत असतं तर मॉर्फॉलॉजिकल आणि फंक्शनल म्हणजेच फॉर्म्स आणि स्ट्रक्चर बिघडतं त्यामध्ये, त्यामधल्या ॲक्टिव्हिटीजमधले फंक्शन्स बिघडतात म्हणजेच डॅमेज होतात. हे सर्व कशामुळे होतं? इंटरफिअर करण्यामुळं होत असतं. नेक्स्ट पॉइंट नंबर 4. These pathogens have to adapt to life within environment of host. आणि हे जे पॅथोजेन्स एकदा जर बॉडीमध्ये घुसले ह्युमनच्या, म्हणजे ह्युमनची बॉडी म्हणजे त्यांचे ती काय असते? होस्ट असतात. अडॅप्ट होतात कशाशी? ह्युमनच्या बॉडीमध्ये आत गेल्यानंतर तिथल्या एन्व्हायरमेंटशी ते अडॅप्ट होतात. म्हणजेच 4th पॉइंट, दीज पॅथोजेन्स हॅव टू अडॅप्ट टू लाईफ विदिन एन्व्हायरमेंट ऑफ होस्ट. एक्झाम्पल त्याच्यामध्ये पहा. एक्झाम्पल काय आहे? These pathogens enters into gut of host where no a way of surviving in the stomach at low pH and resisting the various digestive enzymes. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे? एक्झाम्पल, हे जे पॅथोजेन्स असतात एंटर पहिल्यांदा कुठं होत असतात तर गट ऑफ होस्ट, म्हणजे आपल्या बॉडीतलं जे इंटेस्टाईन आहे तिथं पहिल्यांदा एंट्री करतात. फेअर नो वे ऑफ सर्वायव्हिंग इन द स्टमक ॲट लो pH. मग तिथून पुढे जातात स्टमकमध्ये. मग स्टमकमध्ये जो लो pH आहे त्याला ते सर्वाईव्ह होतात, तग धरून तिथं राहतात. अँड रेझिस्टिंग द व्हेरियस डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. आणि आपल्या बॉडीतली जी वेगवेगळी प्रकारची डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत जी स्टमकमध्ये आलेले असतात तिथं ते त्याला प्रतिकार करण्याचं काम करतात. म्हणजेच एक्झाम्पलमध्ये काय सांगितलंय? These pathogens enters into gut of host where no way of surviving in the stomach at low pH and resisting the various digestive enzymes. परत एकदा हा पॉइंट बघा. पॅथोजेन फक्त वरवरनं डेफिनेशन a wide range of organisms like bacteria, viruses, fungi, helminth, worms, protozoans, etc. All disease causing organisms are called pathogen. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, कम्युनिकेबल डिसीजेस आर कॉज्ड बाय पॅथोजेन्स. कम्युनिकेबल मीन्स इन्फेक्शियस डिसीजेस कशामुळे होतात? पॅथोजेन्समुळे. सेकंड, मेनी पॅथोजेन्स यूज अनदर ऑर्गॅनिझम्स कॉल्ड वेक्टर्स. वेक्टर्स आर ॲक्च्युअली पॅरासाइट्स. हे जे वरचे पॅथोजेन्स बघितले ते दुसरा ऑर्गॅनिझम वापरतात, त्या ऑर्गॅनिझमला काय म्हणतात? वेक्टर्स. वेक्टर्स म्हणजेच काय? पॅरासाइट्स. थर्ड, पॅरासाइट इज अन ऑर्गॅनिझम that lives in or on the body of humans. They multiply and interfere with normal vital activities that results in morphological and functional damage. मग हे जे पॅरासाइट असतात ते बॉडीवर ह्युमनच्या किंवा बॉडीमध्ये राहतात, तिथं ते काय होतात? मल्टिप्लाय होतात, गुणोत्तरी प्रमाणात वाढ होते. नंतर तिथं ते इंटरफेअर करतात ॲक्टिव्हिटीजला, बॉडीत ज्या कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रोसेस चालतात तिथं, आणि त्याचा रिझल्ट म्हणून आपल्या बॉडीतल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मॉर्फॉलॉजिकल किंवा फंक्शनल डॅमेज निर्माण होऊ शकतो. फोर्थ पॉइंट, these pathogens have to adapt to life within environment of host. एक्झाम्पल त्याचं काय आहे? These pathogens enters into gut of host where no way of surviving in the stomach at low pH and resisting the various digestive enzymes. म्हणजेच हे वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजेन्स आपल्या बॉडीमध्ये कशात एंट्री करतात? पहिल्यांदा तर गट किंवा इंटेस्टाईनमध्ये, तिथून पुढे जातात स्टमकपर्यंत, तिथं ते सर्वाईव्ह होतात, तग धरून राहतात लो pHला, आणि तिथं जे असणारे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स स्टमकपर्यंत आलेली, त्याला प्रतिकार करतात. एवढं काम इथं करतात. टायफॉइड
आता त्यामधला पहिला डिसीज, कॉमन डिसीज टायफॉइड. टायफॉइड मराठीत काय म्हणतात? विषम ज्वर. टायफॉइड म्हणजे विषम ज्वर. मग त्यामध्ये कॉझिंग एजंट म्हणजे हा विषम ज्वर आहे, टायफॉइड जो आहे तो कोण घडवून आणतं? तर साल्मोनेला टायफी नावाचा बॅक्टेरिया. कोण घडवून आणतं? साल्मोनेला टायफी नावाचा बॅक्टेरिया. हा डिसीज कॉझिंग एजंट आहे जो टायफॉइड घडवून आणण्याचं काम करतो. मग त्यामध्ये MCQ याच्यावर लक्षात ठेवायचं. मी व्यवस्थित नोट्स काढून तुम्हाला पोचवण्याचा प्रयत्न आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यामध्ये मुद्देसूद मी नोट्स काढलेले आहेत, त्या व्यवस्थित लिहून घ्यायच्या. मोड ऑफ ट्रान्समिशन, पहिल्यांदा कॉझिंग एजंट बघितला, नंतर आता मोड ऑफ ट्रान्समिशन. मग ट्रान्समिशन होण्याची जी रीत किंवा पद्धत आहे त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा. These pathogens generally enter the small intestine through food and water contaminated with them. म्हणजेच हे जे पॅथोजेन्स आहेत कोणते? साल्मोनेला टायफी नावाचे बॅक्टेरिया जनरली एंटर होताना, सामान्यपणे सुरुवात एंट्री कुठं करत असतात? तर ह्युमन बॉडी मधली जे स्मॉल इंटेस्टाईन आहे, लहान आतडं, तिथं पहिल्यांदा एंटर होतात. पण ते कशामार्फत जातात? फूड आणि वॉटर. आपण जो घास घेतो त्या घासामार्फत, आपण जे पाणी पितो त्या पाण्यामार्फत कोण जात असतं? साल्मोनेला टायफी बॅक्टेरिया जात असते. कंटॅमिनेटेड विथ देम, आत गेल्यानंतर ते दूषित करण्याचं काम करते. म्हणजे फर्स्ट पॉइंट, these pathogens generally enter the small intestine through food and water contaminated with them. Second point, after entry of pathogens, they migrate to other organisms through blood. एकदा त्याने एंट्री स्मॉल इंटेस्टाईन मध्ये केली साल्मोनेला टायफीनं की लगेच तो मायग्रेट होतो. मायग्रेशन म्हणजे स्थलांतर. कुठं? तिथून परत इतर जे ऑर्गन आहेत बॉडीमधले तिथंपर्यंत तो स्थलांतरित होतो. कशामार्फत? ब्लड मार्फत. म्हणजे सेकंड पॉइंट, आफ्टर एंट्री ऑफ पॅथोजेन्स दे मायग्रेट टू अदर ऑर्गन्स थ्रू ब्लड. ह्यामध्ये आता नेक्स्ट सिम्टॉम्स. मग यातले आता सिम्टॉम्स पाहूया. लक्षणं काय दिसून येतात टायफॉइड झालं याची लक्षणं. त्यामध्ये फर्स्ट, सस्टेन्ड हाय फिवर दॅट इज 39 to 40 डिग्री सेंटीग्रेड. सस्टेन्ड हाय फिवर म्हणजे कायमस्वरूपी तापमान जे राहतं ते किती असतं? ताप आल्यानंतर तो सतत 39 ते 40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत कायमस्वरूपी राहत असतो. म्हणजे फर्स्ट, सस्टेन्ड हाय फिवर दॅट इज 39 to 40 डिग्री सेंटीग्रेड. सेकंड, विकनेस, अशक्तपणा येणे. स्टमक पेन, पोटामध्ये काय? वेदना निर्माण होणे. कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता किंवा त्याला मलाव रोध म्हणतात. नंतर हेडेक, डोकेदुखी अँड लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक मंदावते. ही लक्षणं कशाची आहेत? तर टायफॉइडची लक्षणं आहेत. म्हणजे सेकंड, विकनेस, स्टमक पेन, कॉन्स्टिपेशन, हेडेक अँड लॉस ऑफ ॲपेटाईट, हे झाली त्यामध्ये सिम्टॉम्स. फर्स्ट, सस्टेन्ड हाय फिवर, कायमस्वरूपी ताप जास्त प्रमाणात किती असतो? 39 ते 40 डिग्री सेंटीग्रेड. सेकंड, विकनेस, स्टमक पेन, कॉन्स्टिपेशन, हेडेक अँड लॉस ऑफ ॲपेटाईट. आणि आता एवढा पॉईंट बघूया. इंटेस्टिनल परफोरेशन अँड डेथ मे ऑकर इन सिव्हिअर केसेस. आणि गंभीर स्वरूपाचा जर टायफॉइड झाला तर त्यामध्ये काय होऊ शकतं? आतड्याला छिद्र पडतात किंवा त्या व्यक्तीचा डेथ होऊ शकतो. इंटेस्टायनल परफोरेशन अँड डेथ मे ऑकर इन सिव्हिअर केसेस. कन्फर्मेशन टेस्ट, टायफॉइड झालाय का नाही हे बघण्यासाठी एक कन्फर्मेटरी टेस्ट असते, तिचं नाव आहे विडॉल टेस्ट. 1 मार्क MCQ. कन्फर्मेशन टेस्ट, विडॉल टेस्ट. नेक्स्ट, त्यामध्ये मेरी मॅलन निकनेम्ड टायफॉइड मेरी, प्रोफेशनल कुक, स्प्रेड टायफॉइड फॉर सेव्हरल इयर्स थ्रू हर प्रिपेअर्ड फूड. प्रोफेशनल कुक होती, कोणत्या नावाची? मॅरी मॅलन नावाची. तिच्या नावावरून पडलेला टायफॉइड कोणता आहे? टायफॉइड मेरी. ती प्रोफेशनल होती, व्यावसायिक होती. तिनं केलेलं जे प्रिपेअर केलेलं फूड होतं ते अनेक वर्ष तिनं वाढण्याचं काम, देण्याचं काम केलं. त्याच्यामार्फत कोणता टायफॉइड स्प्रेड झाला? तर टायफॉइड मेरी नावाचा. धन्यवाद.